तो उठवावा शीघ्र प्रति लंकापती सांगता। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसवे वंद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी। असो या ठिकाणी प्रथम श्री गणेशास नमन करून हनुमंतराया नतमस्तक होऊन जमलेल्या सर्व माझ्या गुरुवर यांच्या चरणतमस्तक होऊन कथा ऐकणाऱ्या भाविक भक्तांच्या चरणतमस्तक होऊन माता माऊल्यांना साष्टांग दंडवत घालून कथेला सुरुवात करत आहोत। कथा अशी चाललेली आहे, रामायणातील हा गोड प्रसंग आहे। या ठिकाणी रावण आपल्या बंधूला जागा करण्यासाठी आपल्या प्रधानांना व्यक्ती सांगू लागलेला आहे की माझा बंधू कुंभकर्ण हा झोपलेला आहे आणि त्याला जागा करण्यासाठी तुम्ही जा, त्याला जागा करा। कारण की आता रावणावर टाईम आलेला आहे, वेळ आलेली आहे आणि आता वेळ आल्यामुळं सगळे संपलेले आहेत, पुत्र प्रधान नातू पंतू आणि आता हे बंधू माझा युद्धामध्ये मला सहाय्य करील। आणि आपण कालच्याच अध्यायामध्ये ऐकलेलं आहे की रामाला त्याला सांगितलेले रावणा तू फार थकलास भागलास, थकलेलं सगळं युद्ध करणं उचित नाही, म्हणून तू जा विश्रांती घे आणि नंतर युद्धाला ये। म्हणून आता रावण आपल्या घरी येऊन आपल्या बंधूला पाचारण केलं की मला सहाय्य करायला रामासंग लढाई करायला तुला रणांगणामध्ये यावं लागतंय। परंतु कुंभकर्ण झोपलेला असल्यामुळं त्याला जागा करण्याचं काम हा रावण प्रधानांना सांगू लागलेला आहे। निवारावया वानर विघ्न प्रबोधवया कुंभकर्ण सैन्य सेनानी प्रधान शीघ्र रावण पाठवी। रावणानं सांगितलं वेळ करू नका म्हणले, माझ्यावर खूप मोठं विघ्न आलेलं आहे, वानर सेना येऊन उशाला थांबलेले आहे आणि ही वानर सेना आपल्याला ऐकू शकत नाही। माझा रामानं पराभव केलेला आहे, तरी आता मला सहाय्य कुंभकर्णाचं पाहिजे आणि कुंभकर्ण जर उठला रणांगणामध्ये गेला तर सर्व विघ्नाचा नैनाट करीन, विघ्न निवारण करीन आणि माझ्यावरली आलेली वेळ टळल अशी रावणाला आशा आहे। म्हणून रावण आपल्या प्रधानांना सांगतोय जा लवकर माझ्या भावाला उठवा, जागा करा आणि रणांगणामध्ये पाठवा असं बोलू लागलं आहे। ब्रह्मशापाची संपूर्ण कुंभकर्ण निद्रा दारुण त्याशी प्रबोधवया रावण धाडी आपण प्रधान सेना। या ठिकाणी नाथमाऊली काय सांगतात, कुंभकर्ण एवढी झोप का होती ह्याच्या मागे एक अचूक कारण आहे। कारण त्याला ब्रह्माचा शाप होता। फार मोठी कथा आहे, कथा सांगत गेलो तर फार ग्रंथ वाढेल। कुंभकर्ण फार विचित्र बाळ होतं, म्हणून त्याला ब्रह्मदेवानं शाप दिला होता की तू 6 महिने झोपशील आणि 6 महिने जागा राहशील। कारण कुंभकर्ण जर 12 महिने जागा राहिला असता तर त्यानं अनेक प्रकारचं देवांना ऋषींना मुनींना त्रास दिला असता, म्हणून त्याला 6 महिने झोपायचं असा शाप दिला होता। म्हणून कुंभकर्ण हा 6 महिने झोपी जाई आणि 6 महिने उठला की खाण्यापिण्यात गुंग असायचा, म्हणून त्याला खाणे पिणे आणि झोपणे दोनच काम करता आले जन्मामध्ये, बाकीच्याला काहीच करता आलं नाही। म्हणून हा कुंभकर्ण झोपलेला होता आणि त्याला उठविण्यासाठी आता रावण हा प्रयत्न करू लागलेला आहे। प्रथम प्रबोध 7 मास कदाचित लागती 8 मास केव्हा केव्हा 9 मास एक वेळ 10 मास लोटले। त्या कुंभकर्णाची झोप अशी होती, काही वेळेस तो 6 मास झोपायचा, काही कालांतराने भरपूरच अन्न खाल्लं लईच आळस आला तर 7 मास 8 मास 9 मास नवे नाथमाऊली सांगतात काही दिवस तो 10 महिने झोपी गेला आणि 2च महिने जागा राहिला। 2 महिने त्यानं जेवण्यामध्येच घालवलं। असा हा कुंभकर्णाचा दन। जसं आपण दररोजची आपली वेळ ठरली असती, सकाळी 10ला उठा जेवण करायचं, दुपारी जेवायचं आणि संध्याकाळी 10 नंतर झोपायचं, असं कुंभकर्णाचा हे रोजच्या जन्मातला आयुष्यातला कार्यक्रम होता म्हणले। उरी आदळले मरण अद्यापि सुख निद्रा कोण शीघ्र आठवा उठवा कुंभकर्ण स्वय रावण गरजत। रावणाला मोठ्यानं हाक मारले, हे प्रधानानो सेवकानं तुम्ही काय करता म्हणले, लवकर जा म्हणले। कारण
रावणाला काय झालं होतं, ध्यास लागला होता. रामाचा बाण, राम मला मारतोय की काय, सगळे गेले आता मीच राहिलो. म्हणून आपलं मरण समोर दिसल्यावर माणसाला अन्न पाणी कुठलंही भोग विलास काहीच गोड लागत नाही. म्हणून रावणाला झोप लागत नव्हती. रावण रात्रन दिवस रामाचा ध्यास करीत होता. आता रामाला कोण आवरील, माझं मरण कसं वाचेल, मला कोण सोडविल. आणि अशा विचारामध्ये त्याला व्यक्ती सुचली होती की आपला बंधू कुंभकर्ण आहे आणि तो जर जागा झाला आणि तो माझ्या सहाय्याला आला तर आपल्यावरलं संकट टळू शकतं. म्हणून अशा रावणाला रामाचा ध्यास लागल्यामुळं त्याला झोप लागत नव्हती. चिंतेस घटे चतुराई दुःखसे घटे शरीर, असं रावणाला चिंता लागली होती. त्याच्यामुळं हा रावण कुंभकर्णाला उठवण्यासाठी प्रधानावर गरजून बोलू लागलेला आहे. सक्र शिव तुल्य बळयासी उपयोगा नये गया काया समयासी व्यर्थ भोसिले पोचले मांसरासी रावण आवेसी गरजत. काय म्हणतोय रावण की माझा बंधू असून काय उपयोग झाला म्हणले, जन्मल्यापासून व्यर्थ ह्याला खाणं पिणं घालून मोठा केला म्हणले. ह्याच्या अंगात ताकद केवढी म्हणले तर इंद्राच्या समान ह्याच्या अंगामध्ये ताकद आहे. इंद्राला लढाईसारखी इंद्राच्या हाताला हात द्यायची ताकद कुंभकर्णामध्ये आहे. परंतु काय उपयोग आहे म्हणले, विनाकारण आईवडिलांनी पोसला, मी सांभाळला आणि हे निस्ता खातोय पितोय आणि झोपतोय, काहीच कामाचं नाही. कशाला ह्याला देवान ताकद दिली असेल, कशाला जन्माला घातला असेल. आता आपणच निकार त्याला म्हणतो असं नव्हे, देवाधिकात सुद्धा जो काम करीत नाही त्याला माणसं नावच ठेवतात. हे खदाडाय म्हणतात, पिदळाय म्हणतात, काही कामाचा नाहीये. म्हणून जन्माला आल्यावर पोटापुरतं केल्याशिवाय खायला भेटत नाही, केल्याशिवाय कुणी चांगलं म्हणत नाही. हे पहिला सिद्धांत आहे. त्याचप्रमाणे रावण सुद्धा म्हणतोय ह्याला विनाकारण पोसलं, खाऊ पिऊ घातलं आणि काय कामाला आलं नाही, माझ्या निस्ता झोपतोय आणि आता तरी उठवान उठला तर माझं बरं होईल, माझं मरण चुकल, रामासंग लढाईला जाईल. अशा प्रकारची रावणाला त्याची आशा आहे. म्हणून त्या ठिकाणी रावण मोठमोठ्यानं गरजून आपल्या प्रधानाला सांगू लागलेला आहे. खूप सांगायसारखं आहे परंतु वेळ नाही. मी थोडा आज गडबडीत असल्यामुळं सर्व राम भक्तांची रजा मागतो, हनुमंतराजे नतमस्त होतो आणि मला सुट्टी द्यावी. चल द्या. ऐकणी रावणाचे उत्तर प्रधान सेनानी निशाचर प्रभो जावया कुंभकर्ण वीर अवघे सत्वर निघाले. वा, कसा विषय आहे, ह्या ठिकाणी फार महत्वाचा विषय आहे. आणि माणसाला जीवनामध्ये जर काही करायचं असेल, आपल्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर साधू संतांची संगत आणि अशा पुराण श्रवण करण्याची आवड, आणि हे जर आपल्या कानावर पडलं तर हेच महत्वाचं आहे. परंतु आजचा विचार केला तर आविदेमध्ये गिधाडं चाललेत, पशु पक्षी चाललेत आणि आपण मानव असून आपल्याला रामायणाचं महत्व कळत नाही. हे खेद आहे. ह्या ठिकाणी रावणाचं भाषण ऐकलं आणि प्रधान जागे झाले. विचार केला, चला म्हणले आपल्या राजाची आज्ञा आहे. आणि आता सर्व प्रधान कुंभकर्णाला जागा करण्यासाठी उठविण्यासाठी कशा पद्धतीने चाललेत, ऐका म्हणले पुढं. अश्वसंभार गजघट रथ चालले धडधडाट प्रभा धावया कुंभकर्ण स्पष्ट वीरवरिष्ठ चालिले. कुंभकर्ण उठवायला कोण कोण चाललंय, सर्व प्रधान सेना, रथ, हत्ती, घोडे, वाजंत्री, ढोल, धमामे हे सर्व साहित्य घेऊन, कारण कुंभकर्ण हा जागा करायचा आहे. कारण तो झोपल्याला त्याच्या मर्जीशिवाय उठवायचा म्हणल्यावर साधा सुद्धा ढका लावून हलवून हाक मारून उठणारा प्राणी नाही. म्हणून हत्ती, घोडे, रथ, भाले, मोठमोठे ढोल, ताशे, वाजंत्री आणि सर्व प्रधान सेना जणू का लढाईला चाललेत. अशी सेना घेऊन ही प्रधान मंडळी रावणाच्या राजवाड्यातून आता बाहेर पडू लागलेली आहे. कुंभकर्ण ग्रहांत रिगता राक्षस समस्त अवघे चळचळ कापत जीवी धुकतुक धाकती. कुंभकर्णाला उठवायला चाललेत परंतु सर्व प्रधान सेना राक्षसेना घाबरलेली आहे. कुंभकर्णाचा वाडा समोर बघितला
घरामध्ये शिरलेले आहेत, पण प्रत्येकाला वाटतंय आपण ह्यांची झोप मोडा चाललोत. परंतु आता काय करायचं? महाग बघावा तर वीर आणि पुढं जावा तर आड आहे. नाही जावा तर रावण मारतोय, जाऊन ह्याला उठवावा आणि कदाचित मनात आलं तर कुंभकर्ण आपल्याला खाऊन टाकील. अशी सर्व राक्षसांना घाबरलेली आहे. धुकधुकी उडती, थरथर कापतात. परंतु ह्यांना पर्याय नाही. राजाची आज्ञा आहे, राजाची आज्ञा मानून कुंभकर्णाला उठवायला जावंच लागत होतं. आणि अशी ही सर्व प्रधान सेना मनातल्या मनात भीत भीत चळचळ कापत कुंभकर्णाच्या वाड्यामध्ये पोहोचलेले आहेत. पाताळ तळ विवर धरा तैसे बदन निशाचर, काळे करू शके अंधारा तैशी शरीरा काळी मा. कुंभकर्णाचं वर्णन केलंय नाथमाऊली. काय सांगतात की जसं आपला डोंगर आहे आणि ह्या डोंगरामध्ये दरीखोरी आहे, ह्या दऱ्याप्रमाणे कुंभकर्णाचं तोंड होतं. आणि ह्या दऱ्याची झाडं आहेत, ह्या झाडाप्रमाणे अंगावरले केश होते. आणि अंधाराला पण लाजवील. जितका आपल्याला काळोखी आमोशाची रात्रीचा अंधार दिसतो, त्या अंधारा इतका कुंभकर्णाचा रंग काळा होता. आणि असा अक्राळ विक्राळ दाढाचा विचित्र कुंभकर्ण पाहिला. आणि ही प्रधान सेना त्या ठिकाणी जाऊन थांबलेली आहे. काळे करू शके काजळा ऐसा सबाया निकाळा, काळा न तो कोळीयाचा घडला पुतळा किंवा वतिळा मोड्याचा. कुंभकर्ण किती काळा आहे, त्या काळ्याचं वर्णन करताना सुद्धा त्या ठिकाणी नाथमाऊलीला प्रश्न पडला. काजळा इतका काळा म्हणावा तर काजळापेक्षा बी जास्त काळा आहे, कोळशापेक्षाही जास्त काळा आहे. नवे नवे डांबराचाच पुतळा बनविला इतका कुंभकर्ण काळा होता. आणि अशा काळ्या खट्ट कुंभकर्णाचं दाढा अक्राळ विक्राळ हत्तीच्या दाढावणी दात बाहेर निघलेले, दरीसारखं तोंड पसरलेलं, मुख पसरून झोपलेला आणि डोंगरासारखं त्याचं पोट उंच असं एका अंगावर झोपलेलं दिसायचं. आणि अशा अक्राळ विक्राळ महाकाली राक्षसाचं कुंभकर्णाचं वर्णन नाथमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे राक्षसांनी बघितलं आणि राक्षस काय म्हणू लागले तर